हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर बघा आज ना आपण कसं आहे, आता लागला आहे पावसाळा। तर पावसाळ्यामध्ये आपल्याला बायकांना म्हणा आणि इतर कोणालाही अशी झाडं लावायची आवड असते। तर आपण कसं करतो, कुठलं काही झाड रोपटं दिसते का ते आणून आपण लावतो, तर कुठल्या डांगा वगैरे असं काही लावून आणतो। तर त्या विषयावर आजचा आपला व्हिडिओ असणार आहे। आणि बघा सर्व पाऊस पडला आहे, सगळीकडे हिरवगार असं वातावरण झालेलं आहे। मग आपण का बरं आपल्या अंगणामध्ये आपल्या घराच्या बॅक साईडला किंवा आजूबाजूला का बरं हिरवं अंगण नाही करायचं, हिरवगार वातावरण नाही करायचं? मग आपण का कमी राहायचं? तर आता आपण चाललेलो आहे छान मस्त नर्सरीमध्ये ही छान हिरवे हिरवे झाडं आणायला। आणि चला तर आता तिथे गेल्यानंतर मी तुम्हाला भेटते। आपली झाडे लावा झाडे जगवा मोहीम सुरू झालेली आहे। हे बघा कुठल्या गुलाबाच्या छोट्या छोट्या डांगा आणून लावलेल्या आहे। तर इथे शेवंतीचे झाडं छोटे छोटे, त्यानंतर पांढरा दूध मोगरा, कन्हेरी असे बरेचसे झाडं आपण असे लावून ठेवलेले आहे। पिशव्या आणल्या मी त्या दिवशी ह्या ब्लॅक कलरच्या नर्सरीमधून, आणि त्यामध्ये माती टाकून छोट्या छोट्या कलमा लावलेल्या आहेत। आता झाडं बघू काय काय मिळते ते। 300 250 रुपये, 250 300। हे कशाचं झाड आहे? पाम? हे कोणतं पाम आहे? पाम है, ऐसा छाया में रहता है। कितने का ये? 200 वाला है। हे आपल्या घरी आहे। हे मच्छर होत नाही म्हणते या झाडानं काकू, या झाडानं मच्छर होत नाही म्हणते। आ हे मस्त वाटून राहिलं तिथे सांगाले। हा काकू हे कितीला आहे? 150। हे कायच आहे? हा हा काढून ठेवा लागते। हे पण हे कायच आहे काय? मी सांगणार पाहिजे एक जण सोबती पाहिजे सांगाले। हे आपलं ॲपलचं झाड, हे ॲपलचं आहे। ॲपलचं आहे। हे कितीचं आहे? ते घेता का गुलाबाचं? हां ते छान वाटून राहिलं। याला ते जास्त फुलं येतात। एकच आहे का हे? कधी येईन अजून? हे कशाचं आहे? हे पाहू शकता तुम्ही, आम्ही मस्त अशी झाडांची खरेदी केली आणि मग आलो आता घरी। तर आम्ही मस्त या एक स्पेशल ॲटो घेऊनच गेलो होतो झाडं आणायला। आज आणायचे होते झाडं भरपूर, आणि मग काय थकवा आला, मग काही व्हिडिओ काही कंटिन्यू केला नाही। आता हा व्हिडिओ येत आहे तुम्हाला दुसऱ्या दिवसचा सकाळचा। रात्री तर काही मग मी नंतर व्हिडिओ कंटिन्यू नाही केला, कारण आमच्याकडे आलेले होते पाहुणे। मग म्हटलं चला आता सकाळी सकाळी मस्त देवपूजा वगैरे झाली, सर्व कामं झाले, आणि आता मग स्वयंपाक करायचा आहे। आणि स्वयंपाक करायचा म्हटलं तर मग आपल्याला मस्त निवांत। आणि आजच्या स्वयंपाकामध्ये बेत आहे वरण, वांग्याची भाजी, बिट्ट्या, भात, वरण असा मस्त आजचा बेत आहे। चला म्हटलं तर स्वयंपाक करायचा, आणि स्वयंपाकाची तयारी करता करता सर्वात अगोदर तर नाश्ता करून घेते। आज मस्तपैकी पोहे बनवले होते नाश्त्याला, आणि माझ्या सोबतीला होती गोष्टी सांगायला माझी स्वामिनी। आमच्याकडे कोण पाहुणे आली आहे? तर आमच्याकडे आलेली आहे स्वामिनी। तर हे बघा, हे आहे आमची छोटी मोठी क्यूटसी स्वामिनी, आणि तिच्याशी बोलता बोलता मग माझे कामं सुरू होते। हाय फ्रेंड, गुड मॉर्निंग। मी आणि माझी आई तुमच्या सगळ्यांचं आमच्या व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे।
तर बघा, आज आपण बनवणार आहोत मस्त वांग्याची भाजी आणि बिट्ट्या. तर त्याची तयारी सुरू आहे आपली. वांग्याची भाजी आणि बिट्ट्या बनवायची. तर त्यासाठी मग मी आता इथे कांदे टमाटे वगैरे चिरून घेतले आणि हे इथे आहे वांगे. हे बघा, आलू वांगे मस्तपैकी चिरून घेतले आणि इथं आपले कांदे टमाटे भाजीसाठी लागणारं जे आहे ते पण चिरून घेते. त्यानंतर इथे सांबार घेतलाय, लिंबू घेतले, ते पण आपल्याला कट करून घ्यायचं आहे. छान सांबार आणि स्वामिनीसाठी करत आहे आपण मस्तपैकी बिट्ट्या आणि वांग्याची भाजी. तर या सगळ्यांनी वांग्याची भाजी आणि बिट्ट्या खायला. हे बघा, सांबार घेत खायला विकाले पाहिजे, विकाले खायला पाहिजे. तर कुकर मध्ये मस्तपैकी वरण शिजवायला टाकलाय. कुकर मारत आहे शिट्ट्या. तर वांग्याच्या भाजीसोबत आज होत्या आमच्याकडे बिट्ट्या. तर आता कोणी आपल्या संभाजीनगरकडे वगैरे ना बट्ट्या म्हणतात, डाळबट्टी असं म्हटलं जातं. तर आपल्या विदर्भामध्ये बिट्ट्या आणि वांग्याची भाजी म्हणून प्रसिद्ध आहे. तर बघा, आज मस्त बिट्ट्यांचा बेत केला होता आम्ही सर्वांनी. माझी बहिणी आली होती. मला चला, तिला आणि मला आम्हाला दोघी बहिणीला आणि आमच्या मम्मीला खूप आवडतात बिट्ट्या. आणि कसं आहे, ज्या अकोला जिल्ह्यातल्या मुली आहे ना त्यांना बिट्ट्या तर आवडते. त्यांच्या प्रत्येक अकोला जिल्ह्यातल्या माणसाची बायकांची आवड म्हणजे बिट्ट्या. आता आमच्या दोघींच्या नवऱ्यांना अजिबात बिट्ट्या आवडत नाही, पण आम्हाला खायच्या होत्या. मग आम्ही कशाला हे करायचं, म्हटलं चला आपण मस्तपैकी आपल्या दोघींना खायच्या आहे तर मस्तपैकी बनवूया. मस्त आज आम्ही बिट्ट्यांचा असा बेत केला बनवायला घेतले आहे ना. तर मस्त असं वांग्याची भाजी. हे बघा, वांगे शिजत आहे आपले. आलू वांग्याची भाजी आणि बिट्ट्याची काही मजा वेगळीच असते. मस्तपैकी आज बनवत आहे मी, बहीण आली म्हणून, वांग्याची भाजी आणि बिट्ट्या. त्यानंतर इथं वांग्याची भाजी शिजते तोपर्यंत आपल्या बिट्ट्या झाल्या आहेत रेडी. आणि पाणी पण उकळायला ठेवलं आहे बिट्ट्यांसाठी. तर आता इथं बघा, यामध्ये टाकायचं आहे मीठ आणि तेल. असं तेल वगैरे टाकून घेतलं. त्यानंतर थोडंसं चवीनुसार मीठ. याच्यामध्ये आपण बिट्ट्या उखळणार आहोत गंजामध्ये. तर इथे ना मी व्हॉइस ओव्हर करत आहे, कारण आहे ना आमच्या घरामागे आहे काम चालू. तर मशिनी वगैरे गाड्या आहे, तर खूप आवाज येतोय कर्कश. मग म्हटलं चला आपण आता हा व्हॉइस ओव्हरच केलेला बरा. तर मस्त अशी आपली एक साईडला वांग्याची भाजी शिजलेली आहे. आणि मग घातली थोडीशी मस्त कसुरी मेथी. आणि कसुरी मेथीने खूप छान चव येते कुठल्याही भाजीला. त्यानंतर थोडासा वरून टाकला गोडा मसाला. तर ही रेडी झालेली आहे आज वांग्याची बटाट्याची भाजी. खूप मस्त टेस्टी झाली होती ही वांग्याची भाजी. मग मी एका गंजामध्ये काढून घेतली आणि एक साईडला मस्तपैकी ठेवून दिली, कारण मला इथे आता आणखी पुढे स्वयंपाक करायचा होता. त्यानंतर आज कसं आहे, जसं आता आपण वांग्याची भाजी बनवली म्हणजे वरण तर आलंच आलं. मग कसं आहे, सर्वांना आवडते आमच्याकडे तडक्याचं वरण. तर मग म्हटलं चला आता तडक्याचं वरण करायचं म्हटलं. तर मस्तपैकी तडका रेडी केला. जिरं, मोहरी, गोडलिंबाचा पाला आणि मिरची. एकदम साधी पद्धत आहे, पण खायला अप्रतिम असं वरण लागते हे तडक्याचं. मस्तपैकी आपलं तडक्याचं वरण तयार होते तोपर्यंत आपण बिट्ट्या टाकून घेऊ म्हटलं गंजामध्ये. तर आता ह्या ज्या बिट्ट्या होत्या ना त्या शिजवायला मी इथे गंजामध्ये टाकल्या. पाणी तर उकळून घेतलंच होतं अगोदर, पाणी वगैरे उकळून घेतलं. तर तो पण तिकडे वरणही मस्त उकळलं होतं. त्यावर घातली थोडीशी कोथिंबीर म्हणजे सांबार. त्यानंतर बघा, कुठलाही स्वयंपाक आपल्या कढीशिवाय आपल्या विदर्भात म्हणा की महाराष्ट्रात पूर्ण होतच नाही. मग मस्त असा छान आपला कढीचा बेत आहे. त्यानंतर मग मी आज कढी पण बनवणार आहे. तर त्यासाठी मस्त ताक घेतलं, बेसन पीठ घेतलं. त्यानंतर थोडं त्यामध्ये चवीनुसार मीठ, हळद घालून घेतली आणि छान असं मस्त आता आपला तडका तयार करते, म्हणजे कढीची फोडणी. कढीची फोडणी करण्यासाठी गंजामध्ये तेल तापवलं. त्यामध्ये जिरं, मोहरी आणि गोडलिंबाचा पाला, हिरवी मिरची, हे सर्व पदार्थ मी आता फोडणीमध्ये घालून घेते मस्तपैकी. आणि बघा, कुठल्याही कढीला चव येते ते फक्त आणि फक्त हिंगाने. मस्तपैकी हिंग घातला आणि हिंगाने, मला तर हिंग घातलेली कढी खूप आवडते आणि खूप छानही झाली होती. मस्त
मस्त चविष्ट झाली ती कढी, खूप टेस्टी. हा बघा, हा आहे माझ्याकडे खडा हिंग, तर मी ना तोच घालते. डबीतल्या हिंगाला अजिबात वास राहत नाही, सुगंध नाही आहे, मग मी खडा हिंगच वापरते. तर हे बघा, आपला हिंग घातला कढीमध्ये, फोडणीमध्ये कढीच्या. त्यानंतर मिरची, कढीपत्ता, एकदम अशी मस्त टेस्टी छान कढी आपली रेडी आहे. तर आपल्या ठेच्याशिवाय तर जेवणाला मज्जाच नाही. आपल्या विदर्भातल्या लोकांना पाहिजे प्रत्येक जेवणामध्ये ठेचा, आणि खास करून बिट्ट्या आणि रोडग्यांचं जर जेवण असेल ना तर ठेच्याशिवाय तर मजा नाही. मग मी छान असा मस्त हिरव्या मिरच्यांचा ठेचा करून घेतला. स्वामिनीसाठी थोडेसे पापड वगैरे होते, ते पण तळून घेतले. आपल्या स्वामिनीला खूप आवडते म्हटलं चला. त्यानंतर आपल्या बिट्ट्या झाल्या होत्या तयार. मस्तपैकी ब्रेडमध्ये, आपल्या ब्रेडच्या आकारामध्ये बिट्ट्या कट करून घेतल्या, आणि आता सर्व बिट्ट्या छान कडक तेलामध्ये आपण फ्राय करणार आहोत. तर ह्या बघा, अशा असतात आपल्या बिट्ट्या रेडी तयार. मस्तपैकी आपल्या बिट्ट्या झालेल्या आहेत तयार, ब्रेड सारख्या. छान मस्त रेडी झालाय जेवण. घोडाणा, आणि घोडाण्याशिवाय तर जेवणाला चवच नाही. मस्तपैकी असं जेवण झालं. तर आमचं आता स्नॅक्स टाईम सुरू आहे. आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 6, आणि आज लागलेली आहे छोटीशी भूक. तर छोट्याशा भुकीसाठी आमचं डाळिंब खाणं सुरू आहे. जेवण वगैरे केलं आणि मस्त दिवसभर आराम केला. त्यानंतर हा व्हिडिओ आहे संध्याकाळचा. संध्याकाळी मुलांना लागली ती भूक, परत म्हणतात चला आता दुपारी तर फुल जेवण झालं होतं, थोडासा हलका फुलका स्नॅक्स म्हणून काहीतरी पाहिजे होतं. मग मस्त आपलं पौष्टिक असा आहार, डाळिंबाचे दाणे, ते मग आम्ही दोघी मायलेकी खात होतो आणि गप्पा करत होतो. चला तर मग आता इथेच मी आजच्या व्हिडिओचा एंड करते.